महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या कॅटेगरी वाईज कट ऑफचे सिरीज मध्ये आपण बनवत असताना सध्याच्या मितीला जे कॉलेज आलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 42 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्यामधील आजचं जे कॉलेज आहे ते म्हणजे जीएमसी हिंगोली. हिंगोली हे जिल्ह्याच्या ठिकाणी 2024 साली स्थापना झालेलं हे गव्हर्नमेंट एमबीबीएस 100 सीट्सने उपलब्ध आहे आणि हा हिंगोलीच्या कॉलेजचा फोटो आहे. मी प्रत्यक्षात त्या कॉलेजला व्हिजिट करायला गेलो होतो 2024 मध्ये. कॉलेजमध्ये त्यावेळेस बिल्डिंग वगैरे अशा प्रकारची नव्हती, परंतु हे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे काही हरकत नाही, याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायला काहीही हरकत नाही. या कॉलेजचा कोड जो आहे तो 1371 म्हणजे 1371 असा आहे. जीएमसी हिंगोली या पत्ता जो आहे तो बासंबा फाटा अकोला रोड NH 161 बसोंद हिंगोली हे कॉलेजचा पत्ता आहे. या ठिकाणी आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ किती होता 2025 मध्ये हे आपण आता पाहणार आहोत. बऱ्याच वेळा या सर्व गोष्टीमध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला या गोष्टी जाणून येऊ शकतात की ह्या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ किती होता. ओपन कॅटेगरी त्याचबरोबर ओपन आणि जनरल साठी जे काही आहे ते आपण आता पाहणार आहे. जीएमसी हिंगोलीमध्ये आपण ओपन कॅटेगरीसाठी जो स्कोर होता, हिंगोलीचं मेरिट जे आहे ते खालून 3, 4, 5 नंबरला येत असतं. ओपन कॅटेगरी राऊंड 1, 2, 3 मध्ये हे कॉलेज आपल्याला जे मिळणार आहे ते 510, 506 पर्यंत कट ऑफ आहे आणि 3649 SML आहे. फिमेल कॅन्डिडेट मध्ये 507 पर्यंत आलेला आहे. 511 पासून 507 पर्यंत मेरिट येते. 3561 SML असणाऱ्या स्टुडंटला हिल एरियाला 3 मार्काचा डिफरन्स आलाय. 504, 3796 आणि 167 स्कोर असणारा जीएमसी हिंगोली PWDच्या विद्यार्थ्यांना मिळालेला. EWS यामध्ये 490, 488 पर्यंत राऊंड 3 मध्ये आणि 491 पासून ते 487 पर्यंत म्हणजे 55, 63, 55, 94 पर्यंत सगळ्यात कमी SML ला हे कॉलेज मिळालेलं आहे. SCBC साठी 507 आणि 505 पर्यंत कट ऑफ आलाय. 3708 जनरल मधून आणि फिमेल मधून 506, 505 पर्यंत 3745 एवढा SML ला जीएमसी जे आताच हिंगोली आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. हिंगोली जीएमसी मध्ये ओपन कॅटेगरीसाठी 507 आणि 505 पर्यंत आलाय आणि फिमेल कॅन्डिडेट साठी मात्र 504 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. हा सुद्धा कट ऑफ सगळ्यात डाऊन साईडने असू शकतो. 503-2 च्या आसपास हा सर्वात कमी कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. ओबीसी मध्ये 38-45 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे. 504 हिली एरियामध्ये आणखी कमी 3900 म्हणजे 4000 पर्यंत SML ओबीसी कॅटेगरी मधून हिली एरियाला सुद्धा हिंगोलीचं कॉलेज मिळालेलं आहे. 167 एवढा स्कोर असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज आपल्याला PWD पर्सन विथ डिसॅबिलिटी मध्ये हे मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचे जे कॅटेगरी आहे ते म्हणजे VJDT या कॅटेगरीसाठी 479 आणि 472 SML आपण या ठिकाणी पाहू शकता. NTB साठी 552 पासून ते 552 पर्यंत 9909, 9968 एवढा SML आहे. हा फारसा फरक पडत नाही 100 मध्ये. पर्सेंटेज NTBचं फक्त 3% असते, त्याच्यामध्ये 15% म्हणजे 3 किंवा 2.5 किंवा 2 सीट असतात. 449 एवढा SML मार्क्स असणाऱ्याला हे कॉलेज मिळाले NTB कॅटेगरीला. NTC साठी 504, 501 पर्यंत राऊंड 3 मध्ये आणि 498 पर्यंत हे कॉलेज आपल्याला NTC कॅटेगरी मिळाले. 4432 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा हे कॉलेज आपल्याला जीएमसी हिंगोली मिळालेलं आहे. त्यानंतर MTD कॅटेगरीसाठी 509 पर्यंत कट ऑफ आलाय आणि सर्वात कमी 63-62 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज NTD या कॅटेगरी मधून मिळालेलं आहे. पुढचा जो आहे तो SC कॅटेगरीसाठी 433, 430 आणि 427 जनरल साठी राहिलाय आणि 436 पासून ते 428 पर्यंत फिमेल कॅन्डिडेट 1,12,919 SML असणाऱ्या स्टुडंटला आणि PWD मध्ये तर 59,196 SML असणाऱ्या स्टुडंटला
हे कॉलेज मिळालेलं आहे. एस टी कॅटेगरीसाठी 343 पासून ते 340 पर्यंत जवळपास 24,430. एस टी कॅटेगरीसाठी अगदी 300 याच्यापर्यंत हे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे ह्यासाठी विचार करायला हरकत नाही. त्याचबरोबर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये फक्त हॉस्टेलला जी फीज असते ती फक्त 4,000 रुपये असते. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही विचार करायला हरकत नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये SC आणि ST साठी 0 फीज असते, पण तरी सुद्धा हॉस्टेलमधली फीज आपल्याला भरावी लागत असते. ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळं या ठिकाणी राऊंड 3 पर्यंत जो कट ऑफ आलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी 531, 529 आणि 530 EWS आणि OBC साठी, SC साठी 447 आणि ST कॅटेगरीसाठी 425 एवढा आपल्याला स्कोरच्या विद्यार्थ्यांना आणि 1,63,345 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला ST कॅटेगरीमध्ये आणि 1,26,190 ला SC कॅटेगरीमधून मिळाले आहे. स्पेशल रिझर्वेशन मधून डिफेन्स 1, 2 आणि 3 मध्ये 465, 61 आणि 54 एवढा कमी स्कोर असणाऱ्या स्टुडंटसाठी सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपलं हे बुकलेट पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बुक पाहिजे असं पाठवू शकता. आपलं हा जो चॅनलमधून हा व्हिडिओ आवडला, GMC हिंगोलीचा कट ऑफ जो आपण पाहिलाय तो सर्व कट ऑफ आपण बनवण्याचा प्रयत्न केलाय. हा सर्व गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर या गोष्टी आपल्याला इतर मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत पाठवू शकता. आपल्या पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनलाइज गोष्टीसाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीच्या फोनच्या माध्यमातून, PDF च्या माध्यमातून आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्याच्यासाठी सुद्धा आपल्या ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.